गैरसमज असे म्हणजे भरपूर आहेत. बरेचदा असं वाटतं की ते पोटावरती काहीतरी म्युझिक लावलेलं आहे, बाळ काही तिथून ऐकत नाहीये. खऱ्या अर्थानं बाळ हे त्या आईच्या शरीराचा हिस्सा आहे, कारण ते तिच्या प्लासेंटाशी जोडलं गेलेलं आहे. उदाहरणार्थ हा माझा हात आहे, हा माझा हात माझ्या शरीराशी जोडला गेलेला असल्या कारणानं माझ्या भावनांचा, माझ्या विचारांचा, माझ्या मूडचा या हातावरती परिणाम होतोय. बरोबर. अगदी तसंच ते बाळ आज वेगळी पर्सनॅलिटी आहे का, तर नाहीये. त्या आईच्या प्लासेंटा बरोबर जोडलं गेलेलं आहे. त्या बाळाचं पालनपोषण जे काही गर्भात होतंय त्या आईच्या शरीरासोबत होतंय. त्यामुळे आईच्या भावनांचा सुद्धा त्या बाळावरती परिणाम होत असल्या कारणानं आई ज्या पद्धतीनं आणि जशी राहील, भावनात्मक दृष्ट्या जशी राहील, तसंच ते बाळ राहणार आहे, तसंच ते बाळ वाढणार आहे. त्यामुळे आईला हॅपी ठेवणं, आईला आनंदी ठेवणं, आईला म्हणजे एका चांगल्या वातावरणात ठेवणं, हे आज खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि ही याला गर्भसंस्कार म्हणतो.